17 फेब्रुवारी 2025 पासून फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। त्याचा नेमका प्रवाशांना फायदा काय आणि तुमचं फास्टॅग जर ब्लॅकलिस्टमध्ये गेलं तर त्याला ब्लॅकलिस्टमधून नेमकं कसं बाहेर काढायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने टोल टॅक्स आणि फास्टॅग नियमांबाबत काही बदल केले। टोल कर संकलन सोपे करणे आणि टोल नाक्यांवरील वाहतूक सुधारणे या उद्देशाने हे बदल करण्यात आले। हे नियम उद्यापासून म्हणजे 17 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील। नवीन नियमानुसार जर वाहन टोल ओलांडण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आणि टोल ओलांडल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत फास्टॅग ब्लॅकलिस्टेड, हॉटलिस्टेड किंवा यामध्ये कमी बॅलन्स असेल तर शुल्क नाकारले जाईल। सिस्टमवरती तुम्हाला एरर कोड 176 असं लिहून पेमेंट रिजेक्ट करण्यात येईल आणि प्रवाशांकडून दंड म्हणून टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाईल। आता आपण फास्टॅग ब्लॅकलिस्टचे नेमके नियम काय आहेत ते समजून घेऊया। तुमच्या फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स किंवा त्याची KYC अपडेट नसेल किंवा पेमेंट फेल झाल्यावर आणि गाडीचा चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरमध्ये काही त्रुटी असतील तर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला डबल टोल भरावा लागेल। फास्टॅग जर ब्लॅकलिस्टमध्ये गेलं तर त्याला ॲक्टिव्ह नेमकं कसं करायचं तेही आपण समजून घेऊया। सर्वात आधी तुमचा फास्टॅग कोणत्या कारणामुळे ब्लॅकलिस्टमध्ये गेलं ते तपासा। समजा जर कमी बॅलन्समुळे ब्लॅकलिस्ट झालं असेल तर रिचार्ज करून घ्या। जर KYC अपडेट नसेल तर बँकेत जाऊन KYC अपडेट करून घ्या। यासोबत माय फास्टॅग ॲपवर तुम्ही चेक बॅलन्स अँड स्टेटसवरती जाऊन सर्व माहिती घेऊ शकता। तुम्ही फास्टॅग वापरता का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।